नगरपालिका निवडणुकीत वातावरण तापत असताना आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संगीता माडी यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेली रॅली प्रचंड उत्साहात संपन्न झाली। संपूर्ण शहरातून आज रॅली जात असताना या रॅलीला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। या रॅलीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंडित माडी, शहराध्यक्ष राजधर माडी, नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांचा गजर, भगवे झेंडे, जयघोष या सर्वांमुळे संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला होता। रॅली दरम्यान नागरिकांनी संगीता माडी यांचे स्वागत करत ठाकरे गटाला दणदणीत विजय देण्याचे आश्वासन दिले। विशेषतः महिलांकडून आणि नवमतदारांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। जिल्हाप्रमुख पंडित माडी यांनी यावेळी सांगितले की नंदुरबारच्या जनतेने ठरवले आहे, विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्व हवे। हे नेतृत्व फक्त ठाकरे गटच देऊ शकतो। संगीता माडी नगराध्यक्ष बनतील। नंदुरबार शहराच्या विकासासाठी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून जनतेचा आवाज बनू। भ्रष्टाचाराला जागा नाही, फक्त काम आणि विकास हा आमचा अजेंडा असेल असे सांगितले। जे अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षाही जास्त रिस्पॉन्स नंदुरबारच्या शहराच्या जे मतदार आहेत त्यांनी आम्हाला दिलेला आहे। तसेच जे दोघं सत्ताधारी आहेत, भाजप आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, त्यांच्या सत्ता भोगतायत महाराष्ट्रामध्ये, त्यांच्यात याच्यात लढाईमध्ये आमच्या एक महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार दिलेला आहे, संगीता खंडू माडी नगराध्यक्ष म्हणून आम्ही दिलेला आहे। तसेच नंदुरबारमध्ये जे सालोसाल जी सत्ता चालली आहे ती सत्ताला मात देण्यासाठी आम्ही आज रिंगणामध्ये आलेलो आहे। नामं असे आमची सत्ता आली, आमची नगरपालिकेत आमचे नगराध्यक्ष बसले तर आम्ही 500 फूटपर्यंत घरपट्टीवाल्यांना घरपट्टी माफ करणार आहेत, नळपट्टी माफ करणार आहेत आणि जी नंदुरबारची जनता आहे तिला जी गरजू वस्तू लागणार आहे ते आम्ही घरपर्यंत पोच करणार आहे। मतदानाचा रिस्पॉन्स जो आम्ही कधी बघितला नाही तो रिस्पॉन्स आमच्याकडे पब्लिकने दिलेला आहे।